नमस्कार मित्रांनो, आज अर्न व्हाईल लर्न या सेशनमध्ये आपला हा दुसरा व्हिडिओ आहे. फर्स्ट सेशनमध्ये आपण फक्त हे पाहिलं होतं की ॲक्च्युअल हा कन्सेप्ट काय आहे, ज्यामध्ये हे दोन रूल आपण सांगितले होते. फॅकल्टी म्हणजे काय, सेल्स आणि सर्व्हिस इंजिनियर हे काय असणार आहे, त्यांचं वर्किंग काय आहे. एक जस्ट इंट्रोडक्शन आपण पहिल्या सेशनमध्ये पाहिलं होतं आणि मी त्यावेळेला सांगितलं होतं की इथं मात्र तुम्हाला एफर्ट्स घ्यायची गरज आहे. ह्या पार्ट्समध्ये जे काय 30 व्यक्ती आहेत त्यांना एफर्ट्स घ्यायची तयारी पाहिजे. ॲज अ फॅकल्टी त्यांना सर्व्हिस इंजिनियरचा पण जॉब रोलची माहिती पाहिजे, त्यांना लाईव्ह वरती काम केलं पाहिजे, कारण प्रॅक्टिकल नॉलेज त्याच वेळेला मिळणार. त्यांना साईड बाय साईड अर्निंग सोर्समध्ये पण यावं असं माझी इच्छा आहे, कारण अर्निंग सोर्स त्यातूनच त्यांना लवकर जनरेट होईल. हा एक विषय होता. ज्या वेळेला सेल्स आणि सर्व्हिस इंजिनियरसाठी सांगितलं की तिथं त्यांनी एफर्ट्स घेतले पाहिजेत, थोडेसे प्रयत्न केले पाहिजेत, त्यांच्याच पैशाचे त्यांना पैसे मिळावेत ह्यासाठी आपण हे एफर्ट्स म्हणतोय. त्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे, त्यांची तशी मानसिकता पाहिजे. त्यासाठी एफर्ट्स घ्यायची जर मानसिकता असेल, तेच विद्यार्थी ह्या गोष्टीसाठी तयार असतील तरच आपण त्यांनी ह्या ग्रुपमध्ये थांबावं असं मला मागच्या सेशनमध्ये मी सांगितलं होतं. आणि आज आपल्याला याच्यामध्ये डिटेलमध्ये काम करायचं आहे. पहिलं ट्रेनिंग जे आहे ते कॉमन ट्रेनिंग आहे, पर्टिक्युलर मी फॅकल्टी पण म्हणणार नाही. ज्या ट्रेनिंगमध्ये आपल्याला काम करायचं आहे कम्युनिकेशन स्किलवरती, सगळ्यांच्याच कम्युनिकेशन स्किलवरती, कॉन्फिडन्सवरती, आणि आपला जो सब्जेक्ट असणार आहे त्याच्या रिलेटेड आपल्याला वर्किंग करावं लागणार आहे. साईड बाय साईड आपण हे सगळं करत असताना कम्युनिकेशन स्किल काय आहे, कसं कधी वाढवता येईल याच्यावरती वर्क करू. कॉन्फिडन्स काय असला पाहिजे, तो कसा इन्क्रीमेंट केला पाहिजे. मोटिवेशनल लेक्चर सुद्धा आपण आपल्यामध्ये स्टार्टअप करू, तो कसा वाढवता येईल त्याच्यावरती काहीतरी वर्किंग करू. आणि मग साईड बाय साईड आपल्याला या सगळ्या वेगवेगळ्या पोस्टवरती काम करायचं आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल वर्किंग ऑफ फॅकल्टीसाठी जे काही काम आहे, जवळपास आत्ताच्या एकूण रिस्पॉन्सनुसार आत्ता ट्रेनिंगसाठी जवळपास माझ्याकडे 20-22 जणांचा इंटरेस्ट आहे. आश्चर्य असं आहे की सर्व्हिस इंजिनियर आणि किंवा पर्टिक्युलर सेल्स इंजिनियर यासाठी थोडासा बघण्याचा दृष्टिकोन निगेटिव्ह वाटला मला. कारण उलट माझं एक्सपेक्ट होतं की जो सर्व्हिस इंजिनियर म्हणून जो पार्ट आहे त्याकडे सगळ्यांचा फोकस असावा, कारण तुम्हाला सगळ्यात जास्त नॉलेज मिळणार आहे ते त्यातून मिळणार आहे. जरी फॅकल्टी असेल तर मी पहिल्या सेशनमध्ये सांगितलं फॅकल्टीला सुद्धा सर्व्हिस इंजिनियर, कारण त्याला लाईव्ह प्रॅक्टिकलवरती काम करता आलं पाहिजे, लाईव्ह प्रॅक्टिकल काम केलं पाहिजे, त्यानं सेशन ते कंडक्ट केले पाहिजेत, तरच तो लाईव्ह प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. म्हणून सर्व्हिस इंजिनियरचं त्याला नॉलेज असलं पाहिजे. नुसतं अर्निंग सोर्ससाठी विचार करत नाही, तर तो नॉलेज म्हणून आधी आपण विचार करतोय. नॉलेज आलं, ऑटोमॅटिकली लर्निंग प्रोसेस कंप्लीट झाली की अर्निंग प्रोसेस स्टार्ट होतेच, 100% होते आणि होणारच आहे. ती फक्त आपल्याला इम्प्लिमेंट करायची. आजपर्यंत फक्त आपण काय करत आलो की लर्निंग करत आलोय, अर्निंगकडे नाही विचार केला. आजकालची जी एज्युकेशन पद्धती होती ती आता आपल्याला चेंज करायची आहे. लर्निंग करतच आपल्याला एज्युकेशन करतच आपल्याला अर्निंगमध्ये जायचं आहे. लर्निंग वाईल अर्न ह्यामध्ये जायचं आहे, जेणेकरून जे लर्न करतायत ते इंडस्ट्रीमध्ये कुठं वापरलं जातंय, कशा पद्धतीनं वापरलं जातंय हे तुम्हाला शिकू शकाल आणि ऑटोमॅटिकली त्यातूनच तुमचं नॉलेज आणि अर्निंग सोर्स स्टार्ट होऊ शकेल. नॉलेज तर इन्क्रीमेंट होईल आणि अर्निंग सोर्स स्टार्ट होऊ शकेल. आता यातला पहिला जो कन्सेप्ट होता फॅकल्टी, आणि हे फॅकल्टी जे आहे त्याचं जे ट्रेनिंग आहे ते सिलेक्टेड कॅन्डिडेट्ससाठी आहे. सिलेक्टेड कॅन्डिडेट्स काय कन्सेप्ट आहे, तर आता 20-22 लोकांचं सध्या माझ्याकडं इंटरेस्टेड पार्ट आहेत, पण त्या सगळ्याच जणांना आपण इंटरेस्टेड जे आहेत ते सगळे सिलेक्टेड आहेत असं कन्सिडर करतो आहोत. 20च्या 20 आता जे काही इंटरेस्टेड आहेत ते आपण सिलेक्टेड कॅन्डिडेट म्हणून ॲड केलेले आहेत, ट्रेनिंग पार्टसाठी ॲड केलेले आहेत. तर पहिला त्यांचं वर्किंग आहे ट्रेनी फॅकल्टी. हे सगळं करत असताना त्यांना कॉन्फिडन्सवरती काम करायचं आहे, कारण काही जणांचा कॉन्फिडन्सच्या बाबतीतला थोडासा प्रॉब्लेम आहे. साईड बाय साईड त्यांचा
काय काम आहे किंवा काय वर्किंग असणार आहे ते पण त्यांना क्लिअर नाही. आजच्या सेशनमध्ये त्यांना ते क्लिअर होऊन जाईल. तर पहिला जो पार्ट होता त्यामध्ये आपण म्हटलं की हे सगळे जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट आहेत जे जवळपास 20 आजच्या डेटला आहेत, तर त्या 20 मधले 20ही आपण सिलेक्टेड कॅन्डिडेट म्हणून ॲज अ ट्रेनी म्हणून कामसाठी आपण ट्रेनी फॅकल्टी म्हणून सिलेक्ट करतोय. खूप चांगला स्कोप आहे फॅकल्टीसाठी इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या काळामध्ये एज्युकेशनसाठी, ऑफलाईन आणि ॲज वेल ॲज ऑनलाईनसाठी सुद्धा. आपल्याला दोन्हीवरती काम करायचं आहे, ऑफलाईन आणि ऑनलाईन सुद्धा. म्हणजे कॅमेरा पण फेस करायचा आहे, कॅमेरामध्ये पण बोलायचं आहे. जे आता मी तुमच्यासमोर बोलतोय तेही करायचं आहे, कारण इथून येणारा काळ हा ऑनलाईन एज्युकेशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे. आणि त्यामध्ये फॅकल्टी हा फार मोठा वास्ट रोल आहे. वेगवेगळ्या आहेत, मोटिवेशनल फॅकल्टी वेगळ्या असणार आहेत, या टाईपमधले एज्युकेशन देणारे असणार आहेत, सी मधले असणार आहेत. म्हणजे प्रत्येकाचं सब्जेक्ट नॉलेजनुसार असणार आहेत. पण आपल्याला कॉमन वर्किंग करायचं आहे. आधी आपण ITMS वरती काम करतोय, कारण बाकीच्या फॅकल्टीचं मला माहीत नाही, बाकीचे तुम्हाला ह्यामध्ये इन्क्लूड करून घेतील फॅकल्टी का नाही माहीत नाही. पण मी माझ्या डिपार्टमेंटचं सांगितलं की मी तुम्हाला जॉब रोलमध्ये 100% ॲड करून घेणार विथ सॅलरी. तर आता हा कन्सेप्ट जो आहे त्यातला पहिला कन्सेप्ट मी सांगतो, ट्रेनी फॅकल्टी, वर्क ॲज अ ट्रेनी फॅकल्टी इन कॉलेज ॲज वेल ॲज ICTSS. काय म्हणतो, जे मी आता हे 20-22 सिलेक्ट केले त्यांना ट्रेनी फॅकल्टी म्हणून मी जॉब देतोय किंवा वर्किंगला घेत आहे. प्लस कुठे असणार आहे त्यांना, तर आत्ता AGM कॉलेजमध्ये आहेत. मला अजून एका कॉलेजची ऑफर आहे, जे मी करेन का नाही माहिती नाही. आता हे सगळं डिस्टर्ब झालेलं आहे कोरोनामुळं. पण इन केस तेही कॉलेज जर मी ॲड केलं तर त्यासाठी सुद्धा आहे. आत्ता ह्याच संदर्भात काही दिवसापूर्वी माझी रयतमध्ये पण मीटिंग झाली. रयतवाल्यांनी मला असंही सांगितलं की आम्हाला हेच जो आपण पायलट प्रोजेक्ट AGM कॉलेजमध्ये करतोय तो रयतमधल्या सगळ्याच कॉलेजसाठी करायचं झालं तर काय करता येईल. तर त्याला मेन इम्पॉर्टंट पार्ट आहे फॅकल्टी. आणि हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे इंडस्ट्रीमधला, की वेल स्किल फॅकल्टी ट्रेनर हे आपणास हवे आहेत. AGM कॉलेजमध्ये पण आपण पायलटमध्ये फक्त ITMS फोकस केला. ITMS नंतर आपल्याला सॉफ्टवेअर पण आणायचं आहे, मल्टीमीडिया आणायचं आहे, ॲनिमेशन आणायचं आहे, डेटा सायन्स आणायचं आहे, रोबोटिक्स आणायचं आहे, हे सगळे कन्सेप्ट आणायचे. पण त्यासाठी फॅकल्टी हा सगळ्यात मोठा पार्ट आहे. आणि ह्यासाठी आपण आता बिल्डअप करतोय फॅकल्टी, हे स्टार्टअप करतोय फॅकल्टीचं. जिथं HM कॉलेजमध्ये आपण विचार करतोय त्याच वेळेला मी माझी जी ऑर्गनायझेशन आहे, जी इम्पल्स कम्प्युटर ट्रेनिंग सेल्स अँड सर्व्हिस आहे, त्यामध्ये सुद्धा आपण हा विचार करतोय. फॅकल्टी जर झाले तयार तर ऑटोमॅटिकली हा सेशनमधनं तुम्हाला लक्षात येईल की प्रचंड स्कोप तुमचा वाढणार आहे. साईड बाय साईड, भले तुम्ही आज फर्स्ट इयरला आहात, सेकंड इयरला असाल, ग्रॅज्युएशन होईपर्यंत काहीतरी स्टार्टअप होईल अर्निंग सोर्स फॅकल्टी थ्रू. सॅटर्डे संडे तुम्ही देऊ शकता ॲज पर युअर कॉलेज. कॉलेज फ्री झाल्यानंतर तुम्हाला जेवढा काय वेळ देता येईल तो तुम्हाला द्यायचा आहे, 6 वाजेपर्यंत जे काय डिपेंड असेल ते. सॅटर्डेला देऊ शकता किंवा संडेला देऊ शकता, इतर व्हेकेशनला देऊ शकता, सुट्टीमध्ये देऊ शकता. काहीतरी 15 ऑगस्टची सुट्टी आहे, चला तो वर्कआउटमध्ये तुम्ही घेऊ शकता, त्याचं अर्निंग तुम्हाला मिळू शकेल. अशा टाईपमध्ये हा कन्सेप्ट आपल्याला एज्युकेशन कंप्लीट होईपर्यंत करायचा आहे. नंतर जसं तुम्हाला आहे, काही जणांना खूपच सारा भविष्यात इंटरेस्ट असेल ॲज अ एज्युकेशन ट्रेनर म्हणून, फॅकल्टी म्हणून, एक शिक्षक म्हणून म्हणून काम करण्याची, तर त्यांच्यासाठी अजूनही स्कोप आहे. BCA MCA झाल्यानंतर म्हणजे जे काय तुमचं एज्युकेशन आहे, ग्रॅज्युएशन एज्युकेशन झाल्यानंतर त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी अप्लाय करावं, MSc करावं, MCA करावं, एक्सटर्नली करू शकतात. ऑलमोस्ट थेरॉटिकल नॉलेज, प्रॅक्टिकल नॉलेज इथं तुम्हाला झालेलं असणार आहे. ऑलमोस्ट तेच सगळं नॉलेज, कारण मी आता AGM मधलं MSc बघतो, काही लेक्चर प्रॅक्टिकल होत नाहीत, एक्सटर्नलच होत आहे. मग एक्सटर्नल करू शकतात, की जेणेकरून मास्टर डिग्री नंतर रिसर्च तुम्ही अजून काही एक्झामिनेशन आहेत, जशा सेट नावाची एक्झामिनेशन आहे किंवा सेट आहे, नेट आहे, ह्या एक्झाम जर तुम्ही पास झाला तर तुम्हाला डायरेक्ट UGC रिक्रूट जॉब मिळू शकतात. आणि तुम्हालाही माहिती आहे आज जे परमनंट फॅकल्टी आहेत त्यांना एक्सपिरियन्स नसतात. जे स्टार्टअप जरी 50 म्हणजे सिनियर कॉलेजला जर तुम्ही सिलेक्ट झाला तर 70-80 हजार रुपये मंथली सॅलरी मिळते. आणि जी आफ्टर एक्सपिरियन्स नंतर
2 लाखापर्यंत पोहोचते. आज माझ्या माहिती आपल्या HODनाच 2 लाखाच्या आसपास सॅलरी आहे. वर्किंग किती आहे? 5.5 तास, 6 तास. आठवड्याचे 2-2 दिवस तर सुट्टी आहे. सॅटर्डे संडे येणारा काळ सुट्टीचाच आहे. म्हणजे खूप कमी काम आहे आणि त्या मानाने मिळणारी सॅलरी ही खूप चांगली आहे. पण त्यासाठी एफर्ट्स मात्र 100% आहेत. सेट एक्झाम पास व्हायचे, नेट सारखी एक्झाम पास व्हायचे, त्यासाठी एफर्ट आणि त्यासाठी ट्रेनिंग जे आहे ते आपण आता इथून स्टार्ट करतोय. तिथपर्यंत पोचायचं आहे हे आपलं एम आहे. हे एवढंच एम नाही, ते अचीव्ह करायचं आहे. 2 लाख आपल्याला हे स्वप्न आहे, ते अचीव्ह करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला फोकस करायचा आहे, ते मिळवायचं आहे. त्यासाठी एफर्ट्स करायचे आहेत. मग ह्या वर्षापासून करायचे आहेत. ते ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन होईपर्यंत करायचे आहेत. ती सेट एक्झाम पास होईपर्यंत करायचे, नेट एक्झाम पास होईपर्यंत करायचे. आणि 100% हे जर एफर्ट्स रेग्युलर ठेवले तर तुम्हाला हे अचीव्ह होऊ शकेल. तर हा एक पार्ट त्यातला मेन बेनिफिट आहे. साईड बाय साईड तुमचं कॉन्फिडन्स वाढणार आहे, तो तर वेगळाच विषय आहे. तुम्ही कोणत्याही कधीही कुठेही लेक्चर कंडक्ट करू शकता. आता ह्या सेशनमध्ये एकदा हे समजलं असेल तर इथं जे ITMS थ्रू जे डिपार्टमेंटचं काम असणार आहे ॲज अ फॅकल्टी, ॲज अ ट्रेनी फॅकल्टी काय असेल तर पहिला त्यांचा जॉब रोल आहे, त्यांना सपोर्ट्स द मेन फॅकल्टी ड्युरिंग प्रॅक्टिकल. फॉर एक्झाम्पल आज प्रवीण सर आहेत, जयराज सर आहेत, तर ऑब्झर्व केलं तर त्यांचा रोल काय आहे, तर मी मेन फॅकल्टी असेल तर त्या मेन फॅकल्टीला सपोर्ट करायचं. म्हणजे प्रॅक्टिकल करत असताना इतर विद्यार्थ्यांना काय अडचण येतात तुम्ही ऑब्झर्व करता. एका वेळेला 30-30 विद्यार्थी असतात आणि क्लासमध्ये आपण कमीत कमी 2 सपोर्ट फॅकल्टी डिमांड करतोय आणि त्यासाठी हे ट्रेनी फॅकल्टीचं काम असणं गरजेचं आहे. याच व्यतिरिक्त जर तुम्ही ऑब्झर्व केलं मुलींना पण खूप चांगला स्कोप आहे, कारण माझ्या डिपार्टमेंटला मुलगी नाही आहे कोण किंवा लेडीज स्टाफ नाही आहे आणि माझ्याकडं बॅचमध्ये मी ऑब्झर्व केलं तर 50% जास्तीपेक्षाही जास्ती मुलींचा ॲक्सेस आहे. आणि अशा वेळेला मला मी कॉलेजला रिकमेंड केलं होतं की मला एक लेडीज फॅकल्टी असावी की जेणेकरून लेडीज स्टुडंटना मुलींना थोडंसं कम्फर्टेबल होईल, आम्हालाही कम्फर्टेबल वाटेल. यासाठी एक ट्रेनी फॅकल्टीचा मी स्टार्टअप करतोय आणि मी ह्याच बेसवरती सांगितलं की तुम्हाला मी 100% जॉब देऊ शकतो, कारण आत्ता माझी डिमांड आहे, मला आज रिकमेंडेड आहे की मला एक लेडीज फॅकल्टी असावी. ओके, म्हणून हा एक ऑप्शन आहे की जिथं ह्या विद्यार्थ्यांना पण काम करता येईल. पहिला कन्सेप्ट लक्षात आला. ट्रेनी फॅकल्टी मधला पहिला जो जॉब रोल आहे, सपोर्ट द मेन फॅकल्टी ड्युरिंग प्रॅक्टिकल. यामध्ये तुमचं प्रॅक्टिकली स्ट्रॉंग होईल, प्रॅक्टिकली तुम्ही परफेक्ट व्हायला लागाल, कारण इतर विद्यार्थ्यांना तुम्ही ज्या वेळेला नॉलेज देता, मी मागचाही निसर्गाचा नियम सांगितला, तुम्ही जेवढं द्याल, जितकं द्याल, जितकं चांगलं द्याल, तितकं तुम्हाला चांगलं नॉलेज पण मिळतं. कारण तुम्ही नॉलेज त्यांचा सपोर्ट करायला गेला तर त्यांच्या काय क्युरीज आहेत त्यातून तुम्हाला नॉलेज मिळणार आहे आणि हेच नॉलेज तुमचं नॉलेज अपडेट करत राहील. बरेचसे प्रॉब्लेम तुम्हाला सॉर्ट आउट व्हायला लागतील आणि हेच आपल्याला शिकायचं आहे. त्यासाठी हे ट्रेनी फॅकल्टीचा पहिला जॉब रोल सांगितला. दुसरा प्रॅक्टिकलचा पार्ट आहे, हे जो ट्रेनी फॅकल्टी आहे त्यांना दुसरा वर्क आहे, एक्स्ट्रा प्रॅक्टिकल कंडक्ट करायचे त्यांनी इंडिव्हिज्युअल लेवलला. कंडक्ट स्मॉल प्रॅक्टिकल. जे एक्स्ट्रा प्रॅक्टिकल आपण एक कन्सेप्ट आणलेला होता, एक्स्ट्रा लॅब प्रोव्हाइड करत होतो. एक्स्ट्रा लॅबमध्ये एक्स्ट्रा वेळेमध्ये काही जे स्टुडंट येतात त्यांचं एक्स्ट्रा प्रॅक्टिकल ह्या स्टुडंटनी, ह्या फॅकल्टीनी कंडक्ट करायचं आहे की जेणेकरून तिथं डायरेक्ट प्रॅक्टिकलच कंडक्ट करायचा आहे, तो सेशनच शिकवायचा आहे. ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या ठराविक विद्यार्थ्यांना, मग एक्स्ट्रा प्रॅक्टिकलला किती विद्यार्थी येत होते, 2, 4, 7, 8, ऑटोमॅटिकली जे काय आपले फॅकल्टी आहे ते त्यांना सपोर्ट करावं लागतील आणि त्या सपोर्टमधनं त्यांना नॉलेज मिळेल. इथं आपण ह्या प्रॅक्टिकल नॉलेज कसं वाढवता येईल आपल्याच फॅकल्टीचं, ट्रेनी फॅकल्टीचं, हा पार्ट करतोय. म्हणून हे एक्स्ट्रा प्रॅक्टिकल त्यांना आपण ह्या बॅचला सुरुवातीला देणार आहोत. ही परफेक्ट झाले तर तिसरा पार्टमध्ये रेग्युलर बॅचमध्ये, जी रेग्युलर बॅच म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जे कंडक्ट करत होतो त्या रेग्युलर बॅचमध्ये त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये स्मॉल प्रॅक्टिकल कंडक्ट करायचे आहेत. स्मॉल प्रॅक्टिकल सुरुवातीच्या काळामध्ये मी नसणार आहे, तुम्हाला डायरेक्ट एक बॅच येईल. फर्स्ट इयरची जी बॅच असणार आहे, फर्स्ट इयरचे जे स्टुडंट येणार आहेत
त्यांना मी प्रॅक्टिकल घ्यायला सांगेन. त्यांना काय स्टार्टअप करा, सुरुवातीला छोटे छोटे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायला शिकवेन. म्युझिक प्लेअर इन्स्टॉल करा, त्यानंतर ॲक्रोबॅट रीडर इन्स्टॉल करायला शिका, नंतर MS ऑफिस शिकवा, इन्स्टॉलेशन कसं करायचं ते शिकवा, आणि हळूहळू हे प्रॅक्टिकलचे स्टेप्स वाढत जातील आणि नंतर एखादं फुल प्रॅक्टिकल कंडक्ट करतील. म्हणजे विंडोज 10 इन्स्टॉल करायला शिकवतील, विंडोज 7 इन्स्टॉल करायला शिकवतील, एका वेळेला 2 ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करायला शिकवतील, विंडोज 7 विंडोज 10 पण. म्हणजे टास्क वाढायला लागतील, थोडे कॉम्प्लिकेटेड टास्क वाढतील, जेणेकरून तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज अपडेट होईल. फार अवघड नाही आहे, 100% तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे. थोडंसं तुम्हाला पॉलिश करायची गरज आहे, जे आता आपण करणार आहोत, या सेशन मधनं करणार आहोत. एकदा हे पॉलिश झालं की तुम्ही ते प्रॅक्टिकली स्ट्रॉंग करू शकाल. नंतरचा फॅकल्टी, ट्रेनिंग फॅकल्टीचा नंतरचा जो जॉब रोल आहे तो थोडासा टास्क आहे. सुरुवातीला त्यांनी लेक्चर कंडक्ट करायचे. आतापर्यंत प्रॅक्टिकल वरतीच त्यांनी काम केलं, आता त्यांना मात्र साइड बाय साइड लेक्चर्स कंडक्ट करायचे. लेक्चर्स काय कंडक्ट करायचे, तर सुरुवातीच्या काळामध्ये छोटंसं लेक्चर घ्यायचं, एखादा टॉपिक, मेमरी मधला एकच टॉपिक, एकच पार्ट त्यांनी एक्सप्लेन करायचा आहे. तो पण कुणाला एक्सप्लेन करायचा आहे, सुरुवातीचे फर्स्ट इयरचे जे स्टुडंट येणार आहेत त्यांच्यासाठी कंडक्ट करायचा आहे. फर्स्ट इयरला जे स्टुडंट असतात त्यांना लॅक ऑफ नॉलेज असेल, अशा स्टुडंटना त्यांनी प्रॅक्टिकल कंडक्ट करायचं, थेअरी कंडक्ट करायची, ज्या थेअरीमध्ये तोही छोटासा पार्ट फक्त समजा रॅन्डम ॲक्सेस मेमरी घेतलं तर तेवढाच पार्ट एक्सप्लेन करायचा, पूर्ण मेमरी पण नाही, तेवढाच एक पार्ट. एकदा त्यांना प्रॅक्टिकल आलं, कॉन्फिडन्स, सॉरी, एक लेक्चरचा कॉन्फिडन्स आला, छोटे छोटे लेक्चर्स मधनं मग ते पहिले 10 मिनिटाचं लेक्चर घेतील, नंतर अर्ध्या तासाचं घेतील, 1 तासाचं लेक्चर घेतील, आणि नंतर ऑब्व्हियसली 2 तासाचं लेक्चर घेतील. पण मित्रांनो, हे सगळं करताना त्या फॅकल्टीला, त्या जो कोण ट्रेनर आहे, म्हणजे पर्टिक्युलर जो ट्रेनी फॅकल्टी आहे, त्यांना त्यांचं स्किल वेगळं तयार करायचं आहे. त्यांना वेगळंच डायरेक्शन मध्ये, वेगळंच म्हणजे मी शिकवतोय माझी कॉपी नाही करायची किंवा माझं नॉलेज नाही करायचं, तुम्हाला तुमचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचं, हे शिकायचं आहे. तुम्हाला दुसऱ्या कोणाला जर कॉपी करायला गेला तर तुम्हाला ते ठीक आहे, विद्यार्थ्यांना समजेलही, पण तुमचं अस्तित्व निर्माण होणार नाही. तुम्हाला तुमचं स्किल वेगळं तयार करायचं आहे. तुम्हाला असं जाणवून द्यायचं आहे विद्यार्थ्यांना की राहुल सरांच्या पेक्षाही मी बेटर आहे. ही ही क्वालिटी आणायची आहे तुम्हाला, आणि ती लगेच नाही येणार, हळूहळू येणार. पण मला गॅरंटेड आहे, कारण आज आता पण जे मोटिवेशनल लेक्चर कंडक्ट केले त्यातनंच किती छान स्पीच सगळ्यांनी दिलं. आपण स्पीच नाही म्हणूयात, थॉट्स म्हणूयात, पण ते स्पीच किंवा थॉट्स मधनं त्यांची सांगण्याची कला समजली. हे फार अवघड नाहीये. जे लोक मोटिवेशनल थॉट्स मांडू शकले 10-10 मिनिटाचं, तर ते हे लेक्चर, प्रॅक्टिकल लेक्चर काहीच अवघड नाही आहे. आणि हा मला कॉन्फिडन्स आहे तुमच्याबद्दल, तुम्ही करून दाखवणार, 100% करून दाखवणार. फक्त स्टार्टअप, एक स्टेप पुढे यायची गरज आहे. एकदा एका पायरीवर पाऊल ठेवलं की ऑटोमॅटिकली दुसरा पाय हा तुमचा पुढच्या स्टेपवरती असणार आहे, आणि त्याच वेळेला त्याच्या पुढची स्टेप त्या पुढच्या पायरीवर असणार आहे. कारण तर एकदा तुम्ही विनरकडे विन व्हायला झाला, एकदा स्टार्ट केलं की 100% तुम्ही विनर बनताच. पण स्टार्टअप करत नाही, ऍक्शन घेत नाही, हा आपला मोठा प्रॉब्लेम असतो, आणि तेच आपल्याला करायचं आहे. आणि ऑटोमॅटिकली छोटे 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 लेक्चर मध्ये तुम्हाला मोटिवेशनल स्पीच द्यायचे पण आहे, प्रत्येकाला द्यायचे आहेत, छोटे छोटे आपलेच अनुभव शेअर करायचे असतात. मी वेगळं काही सांगत नाही, माझाच बराचसा एक्सपिरियन्स आहे. कदाचित तुम्हाला तो एक्सपिरियन्स नसेल, म्हणजे माझा 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मी फॅकल्टी म्हणून काम केलंय, मी इंडस्ट्री म्हणून काम केलंय. पण तुम्ही ज्या वेळेला इंडस्ट्रीमध्ये काम कराल तर ते छोटे छोटे पॉईंट रोजच्या रोज काहीतरी पॉइंट आउट करायचं. तर आज नवीन काय शिकलं, काय झालं, कसं झालं, हे तुम्हाला माहिती करून घ्यायचे, आणि तुमचेच अनुभव हेच तुमच्या फर्स्ट इयरच्या स्टुडंटना सांगायचे. तुम्ही आजपर्यंत शिक्षणात काय चुका केल्या, फर्स्ट इयरला असताना तुमच्या काय चुका झाल्या त्या सांगा, त्या त्यांना तुमच्या मोटिवेशनल मधनं येऊ द्यात. एखादा लेक्चर घेताय किंवा एखादा प्रॅक्टिकल घेताय, तर मी ज्या वेळेला शिकत होते त्यावेळेला शिकत होतो, त्यावेळेला हे प्रॉब्लेम मला येत होते, तुमचे हे प्रॉब्लेम नाही आले पाहिजेत.
त्यांना ठेच लागायच्या आधीच आपण शिकवतोय. 100% ठेच लागल्यानंतर जास्ती शिकतो. तुम्हाला ठेच लागलेली आहे, तुम्हाला तुमच्या चुका कळल्यात, ऑटोमॅटिकली फर्स्ट इयर वाल्यांना ह्या चुका होऊन द्यायच्या नाहीत. हे आपलं टार्गेट असलं पाहिजे आणि त्यासाठी आपण आता प्रयत्न करायचे. नेक्स्ट पॉइंट जो अतिशय महत्वाचा आहे 6 नंबरचा, रिन्युमरेशन, सॅलरी, कमिशन, हा जो कन्सेप्ट आहे, तर हे मी आत्ताच क्लिअर करतो. जोपर्यंत तुम्ही ट्रेनी इंजिनियर, ट्रेनी पर्टिक्युलर फॅकल्टी म्हणून काम करणार आहात, त्यावेळेला तुम्हाला सॅलरी बेस नसणार आहे. तुम्ही सॅलरी बेसवरती नसणार, कमिशन बेसवरती नसणार. तुम्हाला हे कोणतेही रिन्युमरेशन, कोणतेही पेमेंट होणार नाही. मात्र त्यानंतर तुम्ही ट्रेन झाला, मग भले तुम्ही 3 महिन्यात ट्रेन व्हाल, 6 महिने लागतील, वर्ष लागेल, तुम्ही किती एफर्ट्स घेता, किती वेळ तुम्ही त्यासाठी ट्रेन होण्यासाठी लावताय, हे तुमच्या सर्वस्वी तुमच्या हातात आहे. पण ज्या वेळेला तुम्ही सिलेक्टेड व्हाल, त्यासाठी पॅनल थ्रू म्हणजे सिलेक्शन कमिटीच्या थ्रू म्हणजे कॉलेजच्या साठी जर तुम्ही इंटरव्ह्यू देत असाल तर कॉलेजची कमिटी जी कोण असेल ते तुमचा इंटरव्ह्यू कंडक्ट करेल. मी असेल, अजून कोणतरी असेल, तर ते तुमचा इंटरव्ह्यू कंडक्ट करतील आणि ते तुम्हाला कुणाच्या रिकमेंडेशन शिवाय सिलेक्शन करावं असं मला वाटतं. तुम्ही तुमच्या काहीतरी वेगळेपण दाखवायला पाहिजे. ऑटोमॅटिकली ज्या वेळेला ते सिलेक्ट करतील त्यावेळेला तुम्ही जॉबसाठी प्लेस व्हाल, त्यावेळेला तुमची सॅलरी स्टार्टअप होईल. हे मी लिहून देऊ शकतो, लिहून देईन आज या मुवमेंटला. हे ट्रेनिंग तुम्ही कंडक्ट करा. 100% मी माझ्या डिपार्टमेंटला तर तुम्हाला सांगितलंय की मला आज गरज आहे, कारण ह्या मुवमेंटला मला आज कॉलेजनं सांगितलंय की जसं आता तुमच्या फर्स्ट इयरला होतं, नेक्स्ट इयरच्या मध्ये आता येणार अकॅडमीमध्ये फर्स्ट इयरला कंडक्ट करा, सेकंड इयरला पण कंडक्ट करा, थर्ड इयरला करा. याचबरोबर BA BCOMचे सगळे स्टुडंटसाठी कंडक्ट करा. याचबरोबर BCOM IT स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी कंडक्ट करा. याचबरोबर बाहेरचे स्टुडंट जे येतील अदर कॉलेजच्या स्टुडंटसाठी सुद्धा कंडक्ट करा. आणि मला त्यावेळेला सगळ्यात मोठी गरज आहे ती आहे फॅकल्टी. आणि हीच फॅकल्टी, हेच ट्रेनर आपल्याला आता तयार करायचे. यातनंच मी त्यांना सिलेक्शन करेन आणि ते स्टुडंट ॲज अ फॅकल्टी म्हणून कंडक्ट करू शकतील आणि विथ सॅलरी बेस कंडक्ट करतील. तिथं मात्र त्यांना ट्रेनिंगची गरज नाही, ते डायरेक्ट रिक्रूट होतील, कारण त्यांचं ट्रेनिंग ऑलरेडी झालेलं आहे. आणि 100% कॉलेज करत करत जे एखादे थर्ड इयर पर्यंत असणार आहेत, आता जे सेकंड इयरला आहेत ते कदाचित थर्ड इयर कंप्लीट झाल्यानंतर पूर्ण वेळ देऊ शकतील, पण जे कोण फर्स्ट इयरला आहेत ते सेकंड इयरला त्यांचा वेळ सांभाळून करू शकतील. मग त्यांना काहीतरी रिन्युमरेशन, कमिशन बेस, काही कॉलेज ठरवून देईल, त्या पद्धतीनं आपण काम करू. हा असणार आहे फॅकल्टीच्या रिलेटेड जॉब. आजचा सेशन ऐका, काय वाटतं बघा, त्यातून काही शंका असेल तर माझ्याबरोबर शेअर करा. थँक्यू.